नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांच्या अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रसायनशास्त्राचा एक इम्पॉर्टंट भाग अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार. यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऍसिड, बेस अँड सॉल्ट. ऍसिड, बेस अँड सॉल्ट. सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. बघा, ऍसिड म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार येतो की ऍसिड हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तर सर्वच ऍसिड शरीरासाठी हानिकारक असतात का? तर नाही, काही ऍसिडचे आपल्या शरीरासाठी हितकारक सुद्धा असतात. ऍसिड या शब्दाची उत्पत्ती एका लॅटिन शब्दावरून झाली, त्याला आपण एसेड म्हणतो आणि याचा अर्थ होतो आंबट. असे पदार्थ जे चवीने आंबट असतात त्यांना आपण ऍसिड म्हणतो. ऍसिड हे दोन प्रकारचे असतात. कोणत्या दोन प्रकारचे असतात? एक म्हणजे नॅचरल ऍसिड आणि दुसरं म्हणजे आर्टिफिशियल ऍसिड. कोणतं? आर्टिफिशियल ऍसिड. तर नॅचरल ऍसिड हे निसर्गामध्ये उपलब्ध असतात. ते वीक ऍसिड असतात. का वीक ऍसिड असतात? कारण ते आपल्या शरीरासाठी हितकारक असतात. त्यांना आपण नॅचरल ऍसिड म्हणतो. फॉर एक्झाम्पल सायट्रिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. नॅचरल ऍसिड्स आर वीक ऍसिड आणि दुसरा टाइप आहे आर्टिफिशियल ऍसिड. तर आर्टिफिशियल ऍसिड हे स्ट्रॉंग ऍसिड असतात. का स्ट्रॉंग ऍसिड असतात? कारण ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतात. तर आर्टिफिशियल ऍसिड हे लॅबोरेटरीमध्ये बनवले जाते. हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहे. हे झालं आम्लाविषयी. आता आपण आम्लारी बघू. तर आम्लारीची चव कशी असते? दे आर बिटर इन टेस्ट. त्याची चव कडू असते आणि जर आपण एखाद्या आम्लारीला टच केलं, स्पर्श केलं तर ते आपल्याला साबणासारखे बुळबुळीत लागतात. आणि क्षार कसे फॉर्म होते? तर बघा, जेव्हा एखाद्या आम्लाची आम्लारी सोबत रिएक्शन होते ते क्षार म्हणजे सॉल्ट फॉर्म होतात. तर समोर आता आपण दोन थिअरीज बघणार आहोत. जर आपल्याला ऍसिड आणि बेस विषयी माहिती बघायची असेल तर त्यासाठी आपल्याला दोन थिअरी माहित असणे गरजेचे आहे. एक म्हणजे अरेनियस थिअरी, दुसरी म्हणजे ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी. तर अरेनियस थिअरीचं काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं की असे पदार्थ जे पाण्यात विरघळल्यानंतर हायड्रोजन आयन देतील त्यांना आपण ऍसिड म्हणू शकतो. त्यांना आपण काय म्हणतो? आम्ल म्हणतो. तर बघा, इथं हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेला आहे. पाण्यासोबत रिएक्शन झाल्यानंतर इथे आपल्याला H+ आयन बघायला मिळतात. तर हे एक ऍसिड आहे. आम्लारी विषयी काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं होतं की असे पदार्थ जे पाण्यात विरघळल्यानंतर हायड्रॉक्साइड आयन देतील, OH- आयन देतील त्यांना आपण आम्लारी म्हणू शकतो. NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, इट इज बेस, रिएक्ट विथ वॉटर अँड इट गिव्स OH- आयन, सो इट इज बेस. आता ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरीचं काय म्हणणं होतं? यांचं म्हणणं होतं की असे पदार्थ जे प्रोटॉन डोनेट करतील त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण आम्ल म्हणतो. तर आता इथे एक एक्झाम्पल घेऊया. ऍसिड HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, रिएक्ट विथ वॉटर, इट गिव्स H3O+, हायड्रोनियम आयन प्लस Cl-. तर इथे ऍसिडने काय केलं? प्रोटॉन डोनेट केला. त्यामुळे असे पदार्थ जे प्रोटॉनला डोनेट करतील त्यांना आपण आम्ल म्हणतो आणि असे पदार्थ जे प्रोटॉनला एक्सेप्ट करतील, प्रोटॉन स्वीकारतील त्यांना आपण आम्लारी म्हणतो. इथे सुद्धा एक एक्झाम्पल घेऊया. NH3 अमोनिया रिएक्ट विथ वॉटर, इट गिव्स NH4+ अमोनियम आयन प्लस OH- आयन. तर इथे काय केलं? अमोनियाने बेसने प्रोटॉन एक्सेप्ट केला, प्रोटॉन स्वीकारला. दॅट्स वाय इट इज वन बेस. तर बघा, आपल्याला इथे सुद्धा वॉटर बघायला मिळत आहे आणि इथे सुद्धा वॉटर बघायला मिळत आहे. एका कंडिशन मध्ये वॉटर प्रोटॉन एक्सेप्ट करत आहे आणि एका कंडिशन मध्ये प्रोटॉन डोनेट करत आहे. दॅट्स वाय वॉटर इज अ एम्फोडेरिक इन नेचर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Water is amphoteric in nature because water act as a proton donor and proton acceptor. तर या दोन थेरी आता आपण बघितल्या. याच्यानंतर आपण काही ऍसिड आणि बेसच्या प्रॉपर्टी बघणार आहोत. तर बघा, पहिली प्रॉपर्टी आहे टेस्ट म्हणजे चवीबद्दल. तर आम्लाची चव ही आंबट असते आणि आम्लारीची चव ही कडू असते. दे आर बिटर इन टेस्ट. दुसरा आहे स्पर्श. ऍसिड्स आर कोरोसिव्ह इन नेचर. ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतात. बट सर्वच हे आपल्या शरीरासाठी हार्मफुल नसतात. आम्लारी दे आर स्लिपरी इन टच. जर आपण एखाद्या बेसला टच केलं तर ते आपल्याला साबणासारखे बुळबुळीत लागतात. अरेनियसचं म्हणणं काय होतं? ऍसिड्स हे हायड्रोजन आयन लिबरेट करतात आणि जे बेस असतात ते OH- आयन लिबरेट करतात. देन ब्रॉन्स्टेड लॉरी भूमिका, प्रोटॉन. ऍसिड हा प्रोटॉन देणारा आणि आम्लारी हे प्रोटॉन स्वीकारणारी. लिटमस प्रभाव. इथे लक्षात ठेवा, लिटमस हा एक दर्शक आहे. आपण समोर बघणार आहोत इंडिकेटर्स. तर ऍसिड मध्ये निळा लिटमस हा लाल होतो आणि बेस मध्ये लाल लिटमस हा निळा होतो. आपल्याला इथे एक शब्द दिसत आहे अल्कली. तर अल्कली म्हणजे काय असतं? असे आम्लारी जे पाण्यामध्ये विरघळतात त्याला आपण अल्कली म्हणतो. तर सर्व अल्कली हे आम्लारी असतात पण सर्व आम्लारी हे अल्कली नसतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. NaOH, कॉस्टिक सोडा, सोडियम हायड्रॉक्साइड, देन पोटॅशियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड हे काही बेस आहेत.
तर आता आपण काही इंडिकेटर्स बघणार आहोत. तर बघा आपल्या समोर एक सबस्टन्स आहे, आपल्याला माहिती नाही की त्या सबस्टन्स मध्ये ऍसिड आहे की बेस आहे. आपण त्याची टेस्ट सुद्धा करू शकत नाही आणि त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. तर आपण तिथे एका सबस्टन्सचा यूज करतो, त्या सबस्टन्सला आपण दर्शक म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडिकेटर्स. जर आपण त्या सबस्टन्स मध्ये इंडिकेटर टाकलं तर त्याचा कलर चेंज होतो. तर इंडिकेटर हे दोन प्रकारचे असतात. फर्स्ट नॅचरल इंडिकेटर आणि सेकंड सिंथेटिक इंडिकेटर. नॅचरल इंडिकेटर हे निसर्गामध्ये उपलब्ध असतात आणि सिंथेटिक इंडिकेटर हे प्रयोगशाळेमध्ये बनवले जातात. तर लिटमस, हळद, लाल कोबी, जास्वंद हे नॅचरल इंडिकेटर्स आहेत आणि फिनॉल्फथलीन, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड हे सिंथेटिक इंडिकेटर्स आहे, कारण त्या लॅबोरेटरीमध्ये बनवले जातात. तर बघा लिटमस, जो लिटमस आहे तो आपण लायकेन नावाच्या वनस्पतीपासून मिळवतो. हे आपल्याला दोन फॉर्म मध्ये बघायला मिळते. एक फॉर्म म्हणजे पेपर स्ट्रीप आणि दुसरा फॉर्म म्हणजे सोल्युशन. तर त्याच्यात दोन पेपर स्ट्रीप असतात, एक असते ब्ल्यू कलरची आणि एक असते रेड कलरची. आता आपण समोर त्याचा कलर कसा चेंज होतो हे बघणार आहे. तर बघा पहिला आहे निळा लिटमस पेपर. तर त्याचा ओरिजिनल कलर हा निळाच आहे. जर आपण त्याला ऍसिड मध्ये डीप केलं तर त्याचा कलर हा तांबडा होतो आणि जर आपण त्याला बेस मध्ये डीप केलं तर त्याचा कलर हा निळा होतो. बघा तांबडा यालाच आपण लाल लिटमस म्हणतो, तर त्याचा ओरिजिनल कलर हा तांबडा आहे. आपण जर त्याला ऍसिड मध्ये डीप केला तर तो तांबडाच राहतो आणि जर त्याला बेस मध्ये डीप केला तर तो निळा होतो. मिथिल ऑरेंज ओरिजिनल कलर त्याचा नारंगी आहे. आपण जर त्याला ऍसिड मध्ये डीप केलं तर तो गुलाबी किंवा लाल होतो आणि जर बेस मध्ये डीप केलं तर तो पिवळा होतो. फिनॉल्फथलीन ते रंगहीन आहे. जर आपण त्याला ऍसिड मध्ये टाकलं तर ते रंगहीनच राहते आणि जर बेस मध्ये टाकलं तर त्याचा कलर गुलाबी कलर तयार होतो. हळद हे एक नॅचरल इंडिकेटर आहे, याचा कलर पिवळा आहे. ऍसिड मध्ये टाकलं तर पिवळाच राहील आणि जर आपण त्याला बेस मध्ये टाकलं तर त्याचा कलर हा लाल होतो. तर आपण हे पूर्ण चेंजेस बघितले आहे की इंडिकेटरला आपण ऍसिड और बेस मध्ये टाकल्यानंतर त्याचे कलर कसे चेंज होतात. तर आता आपण पीएच बघणार आहोत. पीएच स्केल. पीएच स्केल म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. तर बघा 1909 मध्ये सोरेन्सन यांनी याचा शोध लावला. तर पीएच स्केल म्हणजे आपल्याला जर एखाद्या द्रावणातील हायड्रोजन आयनची प्रमाण बघायची असेल, दर्शवायची असेल तर त्यासाठी आपण हायड्रोजन स्केलचा वापर करतो. तर बघा हायड्रोजन स्केल 0 to 6.9 म्हटलं तर ते ऍसिडिक इन नेचर असतं आणि 7.1 to 14 म्हटलं तर ते बेसिक इन नेचर असतं आणि 7 हा न्यूट्रल असतो, उदासीन असतो. जेवढे तुम्ही 0च्या जवळ तेवढे ते अधिक स्ट्रॉंग असते आणि जेवढे तुम्ही 14च्या जवळ तेवढे ते अधिक स्ट्रॉंग म्हणजेच अधिक बेसिक इन नेचर असते. तर हे झालं पीएच स्केल बद्दल. आता आपण आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये काही सबस्टन्सचे पीएच बघणार आहोत. तर बघा जठर रस म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्या स्टमक मध्ये प्रेझेंट असते त्याचा पीएच आहे 1.2. दात किडणे सुरू होणे पीएच लेस दॅन 5.5. लिंबाचा रस पीएच 2.0. आम्ल वर्षा म्हणजे ऍसिड रेन पीएच लेस दॅन 5.6. मानवी रक्त पीएच 7.35 to 7.45. शुद्ध पाणी पीएच 7. हे एक न्यूट्रल आहे, उदासीन आहे म्हणून त्याचा पीएच 7 आहे. देन मिल्क ऑफ मॅग्नेशिया पीएच 10.5. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा फॉर्म्युला आहे MgOH/2. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर बघा याला अँटासिड का म्हणतात. जर आपल्याला ऍसिडिटी झाली, आपल्या बॉडीमध्ये ऍसिडचे प्रमाण वाढले, ऍसिडिटी झाली, तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण एक बेस घेतो. तर त्या बेसला आपण म्हणतो मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH/2. तो बेस ऍसिडला न्यूट्रलाइज करतो, तिथे न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते. तर हे सर्व पीएच आपण बघितले आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत नॅचरल ऍसिडचे. फर्स्ट ऑफ ऑल नॅचरल ऍसिड्स हे वीक ऍसिड्स आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी हितकारक आहेत. तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे सायट्रिक ऍसिड. लेमन इज अ सोर्स ऑफ सायट्रिक ऍसिड. देन टार्टारिक ऍसिड. चिंचमध्ये आणि द्राक्षामध्ये टार्टारिक ऍसिड असते. देन लॅक्टिक ऍसिड. कर्ड दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. देन ऍसिटिक ऍसिड इट इज ऑल्सो कॉल्ड व्हिनेगर. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे व्हिनेगर. यालाच आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो. याचा फॉर्म्युला आहे CH3COOH. देन ऍसिटिक ऍसिडचा यूज काय केला जातो तर फूड प्रिझर्व करण्यासाठी तिथे व्हिनेगरचा यूज केला जातो. देन ऑक्झॅलिक ऍसिड टोमॅटो, स्पिनॅच त्यालाच आपण पालक म्हणतो. हे ऑक्झॅलिक ऍसिडचे सोर्स आहेत. फॉर्मिक ऍसिड, मेथॅनोइक ऍसिड. आपल्याला जर एखादी मुंगी चावली तर ती आपल्या बॉडीमध्ये फॉर्मिक ऍसिड इंजेक्ट करते. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही ऍसिड्स आहेत. DNA इट इज ऑल्सो ऍसिड. डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड. देन फॅटी ऍसिड्स. तर आपण हे काही ऍसिड्स आणि त्याचे
सोर्स बघितलेले आहेत. तर आता आपण एक रिएक्शन शिकणार आहोत, उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन रिएक्शन. तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन केव्हा होते, जेव्हा एखाद्या ऍसिडची रिएक्शन ही बेस सोबत होते तेव्हा तिथे क्षार तयार होते आणि पाणी तयार होतं. ही एक एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, कारण ही रिएक्शन होत असताना तिथे हीट इव्हॉल्व केली जाते. बघा इथे आपल्याला हीट लिबरेट होताना दिसत आहे. ऍसिड रिएक्ट विथ वॉटर, sorry not water, base. HCl hydrochloric acid react with one base sodium hydroxide, it gives NaCl. इथे एक सॉल्ट तयार झाला आहे आणि वॉटर सुद्धा इथे आपल्याला तयार झालेले दिसत आहे. NaCl हा एक सॉल्ट आहे. सोडियम क्लोराइड आपल्या स्वयंपाकघरातील मीठ. तर ही एक न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. देन टाइप्स ऑफ सॉल्ट. तर बघा 3 टाइपचे सॉल्ट आहेत, न्यूट्रल सॉल्ट, ऍसिडिक सॉल्ट आणि बेसिक सॉल्ट. तर न्यूट्रल सॉल्ट हे कसे फॉर्म होते, तर बघा स्ट्रॉंग ऍसिड इज रिएक्ट विथ स्ट्रॉंग बेस. जेव्हा एखाद्या स्ट्रॉंग ऍसिडची रिएक्शन ही स्ट्रॉंग बेस सोबत होते तेव्हा येथे न्यूट्रल सॉल्ट फॉर्म होतात. त्याचा पीएच आहे 7 आणि त्याचा एक्झाम्पल आहे NaCl, सोडियम क्लोराइड आपल्या स्वयंपाकघरातील मीठ. अगेन वन एक्झाम्पल इज देअर, पोटॅशियम नायट्रेट. देन सेकंड टाइप आहे ऍसिडिक सॉल्ट. तर ऍसिडिक सॉल्टची निर्मिती केव्हा होते, जेव्हा एखादं स्ट्रॉंग ऍसिड हे वीक बेस सोबत रिएक्ट होते तेव्हा तिथे ऍसिडिक सॉल्टची निर्मिती होते. त्याचा पीएच हा 7 पेक्षा कमी असतो आणि त्याचा एक्झाम्पल आहे अमोनियम क्लोराइड NH4Cl. आणि तिसरा टाइप आहे बेसिक सॉल्ट. तर याची निर्मिती केव्हा होते, जेव्हा एखादं वीक ऍसिड हे स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्ट होते तेव्हा तिथे बेसिक सॉल्ट फॉर्म होतात आणि त्याचा पीएच आहे 7 पेक्षा जास्त. त्याचा एक्झाम्पल आहे Na2CO3. आपण कपडे धुण्यासाठी जो सोडा यूज करतो त्याला म्हणतात सोडियम कार्बोनेट आणि ते एक्झाम्पल आहे बेसिक सॉल्टचं. तर हे होते क्षारांचे प्रकार. तर आता आपण ऍसिड आणि बेसचे काही युजेस बघणार आहोत. तर बघा ऍसिडचा वापर कुठे केला जातो, वाहनांच्या बॅटरीमध्ये ऍसिडचा वापर केला जातो. कोणता ऍसिड असते तिथं, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. अगेन दुसरा यूज काय आहे, रासायनिक खतांच्या उत्पादनात. म्हणजे आपण शेतीमध्ये जे फर्टिलायझर्स यूज करतो त्याच्यामध्ये हे ऍसिड्स असतात, H2SO4 आणि HNO3, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. देन पाणी जंतू विरहित करण्यासाठी सुद्धा ऍसिडचा यूज केला जातो. कोणत्या ऍसिडचा, हायड्रोक्लोरिक ऍसिडचा, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडचा. देन आम्लारींचे उपयोग. तर पहिला उपयोग काय आहे, साबण आणि शॅम्पू निर्मितीमध्ये बेसचा उपयोग केला जातो. कोणते बेस असतात तिथे, तर तिथे सोडियम हायड्रॉक्साइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइडलाच आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. देन बांधकामात आणि रंगसफेदी करिता चुन्याची निवडी करण्याकरता सुद्धा याचा यूज केला जातो. कोणता बेस असतो तिथे, सोडियम हायड्रॉक्साइड. आणि टूथपेस्ट मध्ये सुद्धा आम्लारीचा वापर केला जातो. तर हे काही युजेस आहे. तर बघा आपल्याला एक कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड डायल्यूट करायचे आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड डायल्यूट करणे म्हणजे, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणजे असे ऍसिड ज्यामध्ये ऍसिडची अमाऊंट जास्त आहे आणि पाण्याची अमाऊंट कमी आहे. तर आपल्याला त्याला डायल्यूट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हे आपल्या शरीरासाठी डेंजरस असतात. तर बघा आपण ऍसिड मध्ये पाणी टाकू शकतो का, नाही, आपण ऍसिड मध्ये पाणी टाकू शकत नाही. जर आपण त्यामध्ये पाणी टाकलं तर जास्त अमाऊंट मध्ये एनर्जी बाहेर येते आणि आपल्याला ते इजा पोहोचवू शकते. तर ही पद्धत चुकीची आहे. तर आपण काय करू शकतो, आपण पाण्यामध्ये हळूहळू ऍसिड करू शकतो, कंटिन्युअसली त्याला स्टर करावं लागते. तर ही पद्धत सुरक्षित आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडला डायल्यूट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ऍसिड, बेस आणि सॉल्ट विषयी काही माहिती बघितली आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.